मिरज तालुक्यातील दुधगाव येथे बागणी रोडवर असणारे एक हार्डवेअरचे दुकान चोरट्यांनी फोडलंय। दुकानातील हार्डवेअरचे 1,63,600 रुपयांचं साहित्य चोरट्यांनी लंपास करत पोबारा केला। सदर चोरीची घटना ही शुक्रवारी दिनांक 16 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास झालेली आहे। या प्रकरणी सचिन सुरेश कुदळे वय वर्ष 42 राहणार जैन मंदिर जवळ दुधगाव यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। याबाबत अधिक माहिती अशी की सचिन कुदळे हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील दुधगाव येथे जैन मंदिर जवळ राहतात। त्यांचे बागणी रोडवरील धनराज फॅन्ड्री लगत हार्डवेअरचं दुकान आहे। गुरुवारी दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करून घरी आले होते। यावेळी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला। दुकानात ठेवलेले 1,63,000 रुपये किमतीचे हार्डवेअरचे साहित्य चोरून पलायन केले। शुक्रवारी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास कुदळे हे दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यांना दुकानात चोरी झाल्याचं निदर्शनास आलंय। यानंतर त्यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे। त्यांच्या या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।